नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक निफाड बातमी. तालुक्यातील पिंपळगाव बसवंत स्वयंवर बॅकवेट हॉलमध्ये घोलप व आहेर परिवाराचा भव्य दिव्य शाही विवाह सोहळा धूमधडाक्यात संपन्न. पिंपळगाव बसवंत आज महान साक्षीदार ठरले. स्वयंवर बॅकवेट हॉलच्या राजेशाही प्रकाशात देव मामलेदार शेख मास्टर यांच्या ढोलताशांच्या गजरात सनई चौघड्यांच्या सुरवटीत एक अविस्मरणीय शाही विवाह सोहळा भव्य उत्साहात पार पडला. दोन्ही कुटुंबातील पाहुण्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर आनंदाने गजरला. मान्यवरांची भरघोस उपस्थिती संपूर्ण स्वयंवर बॅकवेट हॉल भरून चौबाजूनी असंख्य मान्यवर उभे होते, त्यामुळे सोहळ्याची शान वाढली. या ऐतिहासिक समारंभाला निफाड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, डॉक्टर व प्रतिष्ठित क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांवर आशीर्वादाचा वर्षाव केला. विशेष प्रमुख अतिथी राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय माजी मंत्री बबनरावजी नानासाहेब घोलप, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, माननीय श्री उत्तम शहादू खैरनार पिंपळगाव बसवंत प्रतिष्ठित मान्यवर, माननीय श्री भाऊसाहेब गोविंदराव जोरे शिरसाने प्रतिष्ठित सरपंच, माननीय श्री दत्तात्रय गोतिसे राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय सचिव, माननीय श्री उत्तमराव कडलक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भारतनगर आडगाव नाशिक, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे निफाड व सिन्नर तालुका अध्यक्ष विष्णू लोहकरे सर या मान्यवरांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणात दिमाग आणि तेज अधिक खुलले आणि सोहळ्याला राजेशाही दिव्यता लाभली. वधू पक्ष सौंदर्य व पारंपरिकतेचा संगम. वधू चिरंजीवी सौभाग्य गौतमीच्या आगमनाने संपूर्ण वातावरणात पारंपरिकतेचा आणि सौंदर्याचा संगम अनुभवायला मिळाला. वधू पक्षाचे आयोजन सौ लता साहेबराव घोलप, श्री साहेबराव दामोदर घोलप, चिरंजीव आदेश साहेबराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व भव्यपणे विवाह सोहळा पार पडला. वरपक्ष आहेर घोलप परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत वर चिरंजीव अविनाश संजय आहेर यांच्या स्वागताने वरपक्षाने केलेला जल्लोष, उत्साह आणि प्रेम विशेष ठरले. घोलप व आहेर परिवारातील ज्येष्ठांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास आणखीन प्रतिष्ठा प्राप्त झाली. मुलाचे आजोबा माननीय तहसीलदार श्री रामदास पुंजाजी आहेर, मुलाचे काका डॉक्टर उमेश रामदास आहेर, मुलाचे वडील डॉक्टर संजय कुमार रामदास आहेर, राधाकृष्ण हॉस्पिटलचे डॉक्टर, सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या नेतृत्वाखाली विवाह सोहळा मोठ्या दिमाखात आनंदमय वातावरणात पार पडला. पारंपरिक विधी, शाही सजावट आणि उत्साहाचा महापूर. साखरपुडा, हळदी कार्यक्रम, सप्तपदी, झाल झेंडा, पायघड्या, वधू प्रवेश, मंगलाष्टक, सप्तपदी, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासारखा. सजावट, प्रकाश योजना, मंच, सुव्यवस्थित भोजन व्यवस्था अक्षरशः अस्मरणीय ठरली. भोजनासाठी असंख्य पदार्थ, मेजवानी, सर्व गोष्टींनी सोहळा अक्षरशः राजवाड्यासारखा भासवत होता. राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी, साई अक्षदा रेशीमगाठी वधूवर पदाधिकारी, चर्मकार समाज देवस्थान ट्रस्ट, सुंदरबाई मठ पदाधिकारी, असंख्य चर्मकार बांधव, मित्रपरिवार, नातेवाईक या सर्वांच्या उपस्थितीत सोहळा ऐतिहासिक बनला. पाहुण्यांच्या टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजीने, शब्द सुमनांच्या जयघोषात आनंदाचा जल्लोष, आशीर्वादांचा वर्षाव या सर्वांच्या संगमाने हा विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यातील एक लक्षवेधी आणि अविस्मरणीय समारंभ ठरला. वर वधूला उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यकारी संपादक RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.